कीर्तनकाराला मोबाईल करा बरं का. त्यांची जी वेळ असेल त्या वेळेला कीर्तन होईल असं दररोजच्या महाराजांना सांगा. कारण पुढचे सगळे कार्यक्रम बिघडतंय. मग एक वाढलं की पुढं, आणि मग ते कारणं ऐकायची गरज नाही. डिझेल मिळालं नाही, गाडी पंक्चर झाली आणि ट्रॉफिक होतं, हे कारणं ठरलेलं आहे महाराष्ट्रभर. ट्रॉफिक धरायचं नाही शोभात. तू काय राष्ट्रपती आहे का, कीर्तनकार आहे का, पंतप्रधान आहे? ट्रॉफिकचा अर्धा तास धरायचा, अर्धा तास डिझेलचा आणि पंक्चरचा धरायचा, 1 तास राखीव मग प्रवास करायचा. जर त्या गावाला तुम्ही 3:30चं कीर्तन 2:30ला गेला तर गुंजाळवाडीचे संयोजक रागावणार आहे का, 1 तास कशाला आधी आला? ती सवयच नाही, ते आम्हाला नाही जमत. मी 6:30ला हजर होतो पोपटरावकडे, विचारा तुम्ही. ते नाही, ते मारुती राहायला थोडासा उशीर झाला यायला, म्हणून 10-15 मिनिट गेले. उद्यापासून नाही, बरोबर 7 ते 10. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर. बैल हे धर्माचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. महादेवजी म्हणतात मी नवरदेव झालो पण माझी स्वारी धर्मावर आहे, अधर्मावर नाही. धर्माला 4 पाय आहे बरं का. धर्माला पाय किती? 4. बैलाला किती? 4. सत्य, तप, दया आणि दान हे धर्माचे 4 पाय आहे. आता आला विषय, सांगतो अर्ध्या मिनिटात. याच्यात तर अख्खं रामायण आहे. कैकईनं कसा वाटप केला? सत्य लावलं दशरथाकडे, तप लावलं रामाकडे, दया स्वतःकडे आणि दान भरताकडे. झालं रामायण. हे धर्माचे 4 पाय सांगतो. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय, सत्य कहो. हे सत्य ढकललं मिस्टरकडे. 14 वर्ष राम वनवासी, रामाला वनवासात पाठवा, तप लावलं रामाकडे. मुझ पर दया करो, दया स्वतःकडे. आणि माझ्या भरताला राज्याचं दान करा, दान भरताला, दया कैकईला, सत्य राजाला आणि तप रामाला. झालं रामायण. हे धर्मरूपी बैलाचे 4 पाय, सत्य, तप, दया आणि दान. शंकरजी म्हणतात मी नवरदेव झालो पण माझी स्वारी धर्मावर आहे, अधर्मावर नाही. 1. बाकीच्या नवरदेवाच्या गळ्यामध्ये लॉकेट असते, तुमच्या गळ्यात साप. संपत्ती जरूर बाळगा, पण अपेक्षेपेक्षा अति बाळगली तर ती दंश केल्याशिवाय राहणार नाही. विपदो नैव विपद, संपदो नैव संपदः, विपद विस्मरण संपन्न नारायण स्मृती. आणि म्हणून लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात गेल्यावर पती पत्नी लग्न झालेले, घोटाळा होण्याची शक्यता आहे. दर्शन घेऊन वापस येताना पत्नी पतीला म्हणत असते, काय चमकत होतं लक्ष्मीच्या गळ्यात. काय लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी, काय चमकत होतं. काय अहो लक्ष्मीच्या गळ्यात काय चमकत होतं. काय 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 करता का बैऱ्यावर घेता. लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी, काय चमकत होतं. ते लॉकेट होतं. मग तेच म्हणते ना, काही पैसे माझ्याकडे, काही पप्पाकडून बोलवते आणि पुढच्या पगारातले निम्मे तुम्ही द्या आणि तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा लक्ष्मी नारायणाच्या मंदिरातून दर्शन करून येताना होऊ शकतो. पण केवढंही प्रेम नवरा बायकोचं असू द्या तरी महादेवाचं दर्शन करून वापस येताना बायको नवऱ्याला म्हणणार नाही त्या बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या, त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या, पुरं घर रस्त्यावर. 3रा मुद्दा, बाकीच्या नवरदेवाच्या हातात तलवारी आहे, तुमच्या हातात त्रिशूळ. काम, क्रोध आणि लोभ हे तिन्ही नरकाची द्वारं, यापासून सावध म्हणून महादेवराव त्रिशूळ घेऊन फिरतात. शेवटचा मुद्दा, दुनिया में के सब धुला हल्दी लगा के निकलते हैं, आप भस्म लगा के क्यों निकले. शिवजी बोले मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला. काया